उड्डाणानंतर 3 सेकंदात इंधन पुरवठा ठप्प. गुजरातमधील विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर. गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. लंडनला जाणाऱ्या विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यावर काही मिनिटांमध्ये भीषण अपघात झाला. यात 275 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनाला होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे स्विच बंद केले गेले. त्यामुळे उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनातील थ्रस्ट संपुष्टात आलं. विमान खाली कोसळल्याचं समोर आलं. एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना इंधन पुरवठा ठप्प झाल्याने प्राथमिक चौकशीत अहवालात म्हटलेलं आहे. या उड्डाणानंतर 3 सेकंदात दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा ठप्प झाला. तसेच इंधन पुरवठा ठप्प झाल्यानंतर पायलट आणि सहपायलटचा ऑडिओ संवादही समोर आला आहे. इंधन पुरवठा का बंद केला असा पायलटनं सहपायलटला प्रश्न विचारला. यावर मी काहीच केलं नाही असं सहपायलटनं प्रत्युत्तर दिलं आहे. इंधन पुरवठा ठप्प झाल्यानंतर 29व्या सेकंदास एअर इंडियाचं विमान कोसळले आणि त्यामुळे 2018च्या FAAच्या मार्गदर्शकांकडे एअर इंडियाचं दुर्लक्ष झाल्याचं समोर येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गुजरात.